मी देव आहे म्हणून. तुम्ही देव कशावरून? ठीक आहे, तुम्ही माझी परीक्षा घ्या. परीक्षा? हा थांबा. हा रुपये एवढा सोन्याचा करा बघू. थांबा, शेठजींची रुपयाची मोहर का? हे माझं जानवं तेवढं सोन्याचं करा. हो एक मिनिट थांबा. त्या जाण्यापेक्षा आईची टेप आणखी लांब आहे, तुमची टेप घ्या. हे पहा, ही रुपया सोन्याची करायची ही आयडिया माझी. अहो पुरुषासून असं भांडता काय बायकांसारखी सोन्यासाठी? माझ्या एवढ्या बांगड्या तेवढ्या सोन्याच्या करा. शांत बसा. हे देऊळ माझं आहे, परंपरागत मालकी आहे माझी या देवळावरती. का भटजी, कशावरून? अहो यांनाच विचारा ना. ते काय हो, तुम्ही देव आहात ना? त्यांचं देव पण सिद्ध कुठे झालं अजून? ते काय आत्ता होईल. ते बघा, हे तामण घ्या आणि हे सोन्याचं करा. वजनाला देखील तेवढंच धरलं पाहिजे. अहो भटजी, हे होऊ देणार नाही मी. अहो भांडू नका. देव बाप्पा, एवढा खडू सोन्याचा करा बघू. शाळेतले खडू तुम्ही चोरता वाटतं. पोरांना काय हसायचं? तुम्ही काही चमत्कार वगैरे करू नका. चमत्कारच करायचे असतील तर आपण तुमचा प्रोग्राम ठेवूया विलास थिएटरात. आमचे हे करतात ना कॉन्ट्रॅक्ट. गेल्याच महिन्यात बळीराम नाट्याचे खेळ केले त्यांनी. 1,500 रुपये मिळवून दिले. आणि उरलेले बाल संस्कार केंद्राला मदत म्हणून खिशात टाकले. मला कोणी सांगितलं? म्हणजे अहो देव आहे मी. थापा मारू नका. आम्हाला काय खरे देव ओळखता येत नाही की आम्ही खरे देव बघितले नाही. खरे देव काय अशी आपली जागा सोडून फिरत नाही. राम झाले, मारुती झाले, कृष्ण झाले, चक्कार शब्दांनी म्हणून उलटून बोलत नाही. आणि तुम्ही कुठे निघाला आपली वीट सोडून हिंडायला? अहो काय झाले हो हिंडे म्हणून? तुम्ही सुनेला कामाला लावता आणि गावभर चकाट्या पिटता. हे वकील साहेब म्हणे या गाण्याच्या मैफिली काय करतात आणि या सिनेमा नटी म्हणे संसार कसा करावा ते शिकवतात. मग या देवांनीच जरा पाय मोकळे केले तर कुठे बिघडलो? अहो दिवसभर गादीवर बसून आम्हालाही थकायला होतंय. देवा फिराव हिंडाव तुम्ही खुशाल. तेवढा रुपया तेवढा सोन्याचा. शेठजी, तो रुपया खिशात. अहो अहो पटू द्या की खात्री या नास्तिकांची की हे देवच आहेत म्हणून. अहो देवच हाय त्यो. तू गप्प आहेस गंधाळे, तुला काय कळतंय? ठीक आहे, हे बघा आता